लागला का फोन? हे उचलत नाहीये. काय बाई अशी? परवा काय बाहेरच जेवून आली, माहेरी गेली, कळवलंच नाही. आज अशीच कुठेतरी गायब झाली. ही अशीच आहे का रे? नाही 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 मावशी, हे कामात असतील, अडकले असतील कुठेतरी. असं करत नाही. काय बाई असेल, काय माहिती. कठीण आहे. एक वाक्य सरळ बोले ना हा माणूस. मी काय ह्यांचे पैसे लुटायला बसले का? चोरटी आहे का मी? ह्याला ना एवढं मोठं बिल देणारी डिझायनर भेटायला हवी होती, म्हणजे माझी किंमत बरोबर कळली असती. किती रागावतीये अनामिका. आता तो त्याच काम करतोय ना, हिशेब तर मागतोय तो. हिशेब मागितला असताना तर चाललं असतं. मला जाब विचारत होता मला. बजेट वाढलं ना एकदम मॅम, आणि एवढी मोठी अमाऊंट बघितल्यावर त्यांना पण टेन्शन आलं असेल, आणि त्यांना पण त्यांच्या बॉसला उत्तर द्यायला लागत असेल ना. तू नक्की कोणाच्या साईडला आहे? सॅलरी कोण देतं रे तुला? हे लहान मुलांसारखे भांडू नका. मस्त आईस्क्रीम खा आणि चिल मारा. कसं? त्या सौरभला दे किलोभर आईस्क्रीम. मला गरज नाहीये त्याची. मला गरज आहे, मी घेतो. दादा थँक्यू. हा, तू वाचवलंस मला. नाही आज काय माझं खरं नव्हतं. ए हॅलो, तुझी मदत करायचा काही इरादा नव्हता माझा. बाय फ्लूक झालाय. खा आता. आता पावसाळ्यात कसले खाताय रे आईस्क्रीम? माल तर चालेल. आता ज्यांना पावसाळ्यात नसेल चालत त्याने नाही खाऊ. ए तुला नकोय काय आईस्क्रीम? तुझ्या बाजूची मीच खाईन की. त्यात काय. हे देते. थँक्यू. वा, तिला बघा अजून यौवनात मी. तुम्ही इकडे काय करताय मिस अनामिका? मज्जा करतेय. आईस्क्रीम खातीये माझ्या आई आणि मुली बरोबर. म्हणजे तुम्ही इकडे तुमच्या घरी येऊन मजा करताय, आणि तिकडे वाड्यात लोक तुमची काळजी करतायत. त्यांना काय वाटत असेल ह्याची तुम्हाला काही पडलेलं नाहीये. वाड्यात का लोक माझी काळजी करतील? अच्छा अच्छा, म्हणजे वाड्यात कोणी तुमची काळजी करतच नाही. बाकीच्यांचं माहित नाही, पण काही लोक आहेत जे माझ्याशी फारसं बरं वागत नाहीत. उद्धटासारखे जाब विचारतात. मी मस्करी करत नाहीये. मला प्रचंड राग आलेला आहे. तुम्ही इतके निष्काळजीपणे कसं काय वागू शकता? कधी यायचं कधी जायचं, मनाला येईल तसं वागायचं. हे स्वतंत्र स्वतंत्र म्हणत अशी मनमानी करणं तुमच्या घरी चालत असेल, आमच्या वाड्यात चालत नाही. आमच्या वाड्यामध्ये आपण सगळे फक्त एका छताखाली राहत नाही, त्याची बांधिलकी मानतो. कोणालाही जर घरी यायला उशीर होणार असेल तर बाकीच्यांना घरी कळवलं जातं. ही पद्धत आहे वाड्याची. घरच्या माणसांना काळजीत टाकून स्वतः मजा करत बसणं हे आम्हाला जमत नाही. भांडतायत ती दोघं जण. टाळ्या कसल्या वाजवताय? या दोघांसाठी दुसराच दिवस आहे आज, आणि भांडण करून लेक माहेरी परत आली. मी म्हंटलच होतं आधीच की यांचं काही टिकणार नाही. अहो, संसारात पडलं की माघार घ्यावी लागते, मन मारावं लागतं, मनाविरुद्ध 4 गोष्टी जुळवून घ्याव्या लागतात. पण या शिकलेल्या मुलींना कुठलं ते जमायला ना. शिंग फुटलेली असतात त्यांना. आणि हे दुसरे प्रियकर, सिनेमातली वाक्य फेकणारे. पडद्यावर दिसतं तसं नसतं. आई, हे सगळं आता पुन्हा बोलायला हवंच का? मला वाटतं खरं तेच बोलतायत त्या. कारण तसं झालंच आहे ना. 40शीत येऊन
मॅच्युअर होऊन काय फरक पडला? दुसऱ्या दिवशी भांडण झालंच आहे ना आपलं. तुला संध्याकाळी माई मावशी भेटली नाही का? भेटली ना. अनामिका कुठे आहे? अनामिका कधी येणार आहे? अनामिकाशी नाकावर राग धरून निघून जाते का? तिच्याही जीवाला घोर लावला तो तुम्ही. आणि मी बसलोय तुमच्या वतीने कारण देत. बिझी असतील, ऑफिसमध्ये असतील, मीटिंग सुरू असेल, फोन जवळ नसेल, पर्समध्ये असेल, सायलेंट असेल, मला कळलं नसेल, त्यांना कळलं नसेल, बोलतोय तुमच्या वतीने खोटं मी तिच्याशी. आणि इकडे येऊन बघतो तर काय मजा चालली. बघितलंस? मारे तिची बाजू मांडत होतास माझ्या समोर. अरे पण एखाद्याचा जीव आपल्यासाठी किती तुटू शकतो याची तिला जाणीवच नाहीये. असं काहीही नाहीये. चला तयारी झाली. मुरली, मी काय म्हणतो, आप्पांना वाढ ना, त्यांना कशाला तात्काळ ठेवायचं. आपण थांबू दादा वहिनीसाठी. अरे ठीक आहे, थांबते ते. आणि एकत्र जेऊया ना. आता एकत्र कुटुंब आहे म्हणल्यावर एकत्र नको का जेवायला, हो की नाही? मी खोलीत बसतो, मग मला हाक मारा. हा मज्जा येणार. मज्जा येणार. वल्ले, अगं ए वल्ले, बोला. वल्ले अगं भूक लागली ग, जेवायला वाढतेस ना, गोळ्या घ्यायच्यात ग मला. थोडा वेळ थांबा ना. अगं पण स्वयंपाक तर तयार झालाय ना, मग अडचण काय आहे? अहो स्वयंपाक सगळा तयार आहे, पण अनामिका ताई आणि भाऊजी आले नाही आहेत ना अजून. किती वेळ वाट पाहणार? हा थोडीशी कळ काढा ना. हे बघा, त्या माई मावशींना त्या अनामिका ताईंचा खूप पुळका आहे. त्यांना काय वाटतं, ती आदर्श सून आहे. आदर्श सून वगैरे काही नाहीये, पटवर्धनांची काही पडलेली नाहीये त्यांना. आज मला दाखवून द्यायचंय म्हणून सगळं करते. ताई वचन मोडलंय बरं. दुसऱ्याच दिवशी लेक तक्रार घेऊन माहेरी परत आली आहे. असं काहीही झालेलं नाहीये. म्हणजे तू जरा शांत हो रे, मी तुला सांगते. म्हणजे सौरभ असा कधीच बोलत नाही माझ्याशी. म्हणजे मान्य आहे माझ्याकडून झाली चूक, झाली छोटीशीच झाली, पण म्हणून एवढं बोलायचं वाटेल तसा बोलला मला. मी पण म्हणजे मी बोलले नाही काही, पण निघून आले तडक इकडे. उगाच शब्दाला शब्द नको ना. शांत हो जरा. तो किती चिडला हे सांगताना तू किती त्रागा करतेस. माई मावशी, आता सौरभची तक्रार घेऊन जाऊ शकते असं असं कोणी आहे का? तुमच्याचकडे येऊ शकते ना मी. मग आता तू एक गंमतच काय, तो तुला उलट सुलट बोलला ना, मग तू त्याला चांगली अद्दलच घडव. अद्दल म्हणजे? म्हणजे बघ, तू की नाही आता सरळ इथून तुझ्या घरी निघून जा. मग आता तो येईल आणि मला विचारेल अनामिका कुठे आहे. मी सांगेन ती अजून आलीच नाही. मग बघ त्याची कशी तारांबळ उडते ते. नाही 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 नाही, असं सासरच्या गोष्टी जाऊन माहेरी सांगणं नको वाटतं मला. अगं पण हे सासर कुठे आहे तुझं? तूच मला समजावलंस ना की हे सुद्धा तुझं माहेरच आहे. मग झालं तर जाय बिंदास. आणि माझ्या सांगण्यावरून ती इथे निघून आली. घरातल्यांवर नाराज होऊन ती इथे आलेली नाहीये. एखादा माणूस तिच्यावर किती जीव लावतो याची तिला पूर्ण कल्पना आहे. फक्त तुमची दृष्टी तिच्यासाठी बदलायला हवी, स्वच्छ हवी. मी काय म्हणते, आपण आईस्क्रीम गच्चीत जाऊन खाऊया का? चालेल चालेल. मजा येईल, मजा येईल.
चला चला सगळे गच्चीत जाऊया. हो चला. आता काय खरं नाही. ऐका ना, मी काय हे नाही ना, म्हणजे मी काय देव नाही ना, माणूस आहे ना. आणि माणूस म्हटलं की चुकतो, बोललं की मग बोलताना कमी जास्त होतं, आणि कमी जास्त बोललं गेलं की समोरच्याला राग येतो, आणि रागावला आपण कमी जास्त बोललं की समोरच्याचं मन दुखावलं जातं. आणि काही नाही, जो चुकतो त्यांनी पटकन सॉरी म्हणायचं. म्हणजे मी चुकलोय, मी सॉरी म्हणणार. का तू का सॉरी म्हणशील? तुझं कुठे चुकलंय? चुकलंय माझं. ठीक आहे, तुम्ही म्हणा. मी मस्करी करत नाहीये. मी उशीर झाला तरी घरच्यांना कळवत नाही. मी मज्जा करते, मी निष्काळजीपणे वागते. बरोबर आहे तुझं, माझंच चुकलंय. नाही ऐका ना, जाऊ दे ना, मी सॉरी म्हणतोय ना. ऐका ना, तुम्ही मला हे करू दे ना, जरा मला मदत करू द्या. दुखलं. ऐक ग, काही दुखत नाहीये तुला. ड्रामेबाज आहेस तू, असाच ड्रामा करतोस आणि गंडवतोस मला. नाही हो, खरंच लागलं, दुखतंय मला. आणि तू मला दुखावलंस ते? मी मस्करी करत नाहीये मिस अनामिका. तुम्ही निष्काळजीपणे वागलाय. तुमचं तुमच्या कुटुंबाबरोबर अगदी मस्त चाललंय. सौरभ, ओढणी सोड. ओढणी सोड सौरभ. पट्या, ओढणी सोड. हात सोड. तुम्ही जितके वेळा हात सोड असं कराल ना, तितके वेळा अजून घट्ट हात पकडेल. सॉरी म्हणून नक्की. ते मिठाचा इकडेच ना. तुमची पोट भांडणं आणि प्रेम करून भरली असतील. चला आता. वल्ली वल्ली, किती वाजले बघ ना. आपण तरी वाढ किमान झोपतील तसेच. म्हणतो आपणही बसूयात आता. इतका वेळ थांबलोत ना, अजून थोडा वेळ थांबूया. हे वल्ली वल्ली आलं. अगं बाई, बसते बसल्या झोपच लागली मला. आलात? किती उशीर केलात भाऊजी यायला? ऑफिस मधनं आलात ना, दमला असाल, भूक लागली असेल. मी एक काम करते, मी सगळं जेवण गरम करते, पटकन आपण एकत्र जेवायला बसूया. आप्पा आप्पा, हो बघितलं का भाऊजी आलेत? मस्त जेवण गरम करते, आपण सगळे एकत्र बसून जेवूया. वल्ली ऐक ना. हा वल्ली, अगं 12 वाजलेत, तुम्ही सगळे जेवला नाही? ताई, तुम्हाला माहिती नाहीये, आम्ही सगळे रात्री एकत्र जेवतो. हा, म्हणून थांबलीये. अगं आम्ही दोघं जेवून आलो माझ्या घरी. अच्छा, जेवून आलात का?
ठीक आहे, हरकत नाही, आमचं जाऊ दे. पण आप्पांना जेवायला वाढते मी. तसं उशीर होणार असेल तर भाऊजी फोन किंवा मेसेज करतात, त्यांचा काही फोन मेसेज नाही आला. मला वाटलं ते जेवायला येणार आहेत म्हणून थांबलो होतो. मी जेवण केलं होतं स्वतः सगळं, पण ठीक आहे, काही हरकत नाही, आप्पांना वाढते. वल्ली, तू बरोबर बोलतेस, माझी चूक झाली, सॉरी. सचू अप्पा, खूप सॉरी, मनापासून सॉरी. नाही राहुल, अरे दादा सॉरी काय, ठीक आहे. नाही नाही नाही, कसं चुकलंच आमचं. ठीक आहे हो, होणाऱ्या जाऊबाई, ठीक आहे. तर तुम्ही मोठ्या जाऊबाई आहात ना, मान आहे तुम्हाला. आम्ही काय जेवायला थांबलो, पण काही हरकत नाही, थांबलो तर थांबलो. नाही नाही अगं, तसं नाही, मानापमानाचा प्रश्न नाही आहे. आम्ही निदान कळवायला तरी हवं होतं. जाऊबाई असू दे हो, तर तुम्ही नोकरी करता ना, पैसे कमवता, त्याच्यामुळे तुमच्या बोलण्याला घरात मान आहे. तुमचं बोलणं, तुमचे शब्द, तुमचे कष्ट, या सगळ्याची किंमत आहे. मी काय रिकाम टेकडी आहे, घरातच बसलेले असते, म्हणून हे असं सगळं करत बसते मी. आणि घरातल्या बाईंनी कितीही कष्ट केले ना तरी या ना त्या तऱ्हेने ते सगळे कष्ट कुठे ना कुठेतरी वाया जातात. त्याची दखल कोणी घेत नाही आणि तिच्या बोलण्याची किंमत तर अजिबात नसते. ते काय आहे ना, तुमच्यासारखं असं जिभेवर साखर ठेवून मला बोलता नाहीये. फटकळ आहे मी, जे मनात आहे ते मोकळेपणाने बोलून टाकते. पण आज पहिला दिवस, आपण सगळे एकत्र बसून जेवलो नाही होत. किती वाजले? 12. तरी अप्पा उपाशी आहेत. पहिला दिवस म्हणजे तशी आपली जेवायची वेळ ही नाहीच आहे. आपण थोडे लवकर जेवतो, पण घरातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी घरातले नियम बदलले तर मला चालणार नाही. ते काय आहे ना, ही कमी शिकलेली आहे, अडाणी आहे, साधी आहे, पण मला एक गोष्ट कळते भाऊजी, घरातला प्रत्येक व्यक्ती 2 वेळा पोटभर जेवलाच पाहिजे. त्यात फक्त हलगर्जीपणा नको. आणि तुम्ही तर काय बिझी आहात ना दोघंही, तुम्हाला कुठे वेळ मिळतोय मेसेज करायला, फोन करायला. एरवी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत बरे मेसेज जातात. नाही, पण तेव्हा इच्छा असते ना, आणि इच्छा तेथे मार्ग. इच्छाच नसेल तर प्रश्नच कुठे येतो, नाही का? बास ना आता, गप्प बस. गप्प बस. बरं ठीक आहे, मी गप्प बसते, मी काहीच बोलत नाही, एकदम गप्प. शेवटी घरातल्या बाईला मर्यादा असतात ना, मर्यादा ओलांडून ती बोलू शकत नाही. आणि मी काय अशी ह्यांच्यासारखी 4 चौघांमध्ये वावरत नाही. मला तर अक्कलच नाहीये कुठे काय बोलायचं, कुठे काय नाही बोलायचं. त्याच्यामुळे मी गप्प बसते, एकदम गप्प. अप्पा चला.